72वे राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेवर महाराष्ट्रातील डिफेंडर्सचे वर्चस्व। नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं बोल कबड्डी या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडोदरा गुजरात येथे झालेल्या 72वे राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील टॉप 5 डिफेंडर्स बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। बोल कबड्डी, आपली माती, आपला खेळ, आपला वारसा। मंडळी, या यादीत 5 नंबरला आहे आपला मराठमोळा अस्लम इनामदार। 72वे राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या अस्लम इनामदार याने या स्पर्धेत एकूण 16 टॅकल पॉइंट मिळवत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून देण्यात मोठी कामगिरी बजावली होती। या यादीमध्ये 4 नंबरला आहे दीपक संकर। 72वे राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत तमिळनाडू संघाकडून खेळणाऱ्या दीपक संकर याने या स्पर्धेत एकूण 16 टॅकल पॉइंट्स मिळवत तमिळनाडू संघाला बाद फेरीत पोहोचवण्यात मोठा वाटा उचलला होता। या यादीमध्ये 3 नंबरला आहे आपला मराठमोळा साई प्रसाद पाटील। 72वे राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत आपल्या महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या साई प्रसाद पाटील याने या स्पर्धेमध्ये एकूण 17 टॅकल पॉइंट मिळवत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे। या यादीमध्ये 2 नंबरला आहे आपला मराठमोळा जयेश महाजन। 72वे राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या जयेश महाजन याने या स्पर्धेत एकूण 18 टॅकल पॉइंट्स मिळवत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून देण्यात मोठी कामगिरी बजावली आहे। मंडळी, या यादीत 1 नंबरला आहे आपला मराठमोळा शुभम शिंदे। 72वे राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत इंडियन रेल्वे संघाकडून खेळणाऱ्या शुभम शिंदे याने या स्पर्धेत एकूण तब्बल 27 टॅकल पॉइंट्स मिळवत इंडियन रेल्वे संघाला सुवर्ण पदक मिळवून देण्यात मोठी कामगिरी बजावली आहे। मंडळी, हे होते 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील टॉप 5 डिफेंडर्स। मंडळी, या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील डिफेंडर्सनी आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन केले आहे। या स्पर्धेत आपल्या खतरनाक खेळाचे प्रदर्शन करणारा महाराष्ट्राचा उगवता सितारा साई प्रसाद पाटील हा यावेळी नक्कीच आपल्याला प्रो कबड्डी लीग मध्ये खेळताना दिसेल अशी आम्हा सर्वांना आशा आहे। मंडळी, तुम्हाला कोणत्या डिफेंडरने सर्वात जास्त प्रभावी केले कमेंट करून नक्की सांगा। मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।